हाय एव्हरीवन, मी अनिता शिंदे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मस्त। चला मी तुम्हाला दाखवणार आहे हेअरस्टाईल। तर मी काय दाखवते हे पुढे बघा। चला कंटिन्यू करू। चला तर आता मी हेअरस्टाईल दाखवते। तर हेअरस्टाईलमध्ये सिंपल हेअरस्टाईल आहे। मी पहिला कोम करून घेतलं आहे ऑलरेडी। हे बघा कोम करते आणि भांग नीट पडला का बघते। हे बघा मस्त। आता सिंपल हेअरस्टाईल आहे, तर तुम्ही बघा कसं काय करते। एकदम सिंपल आहे। हे दोन्ही टोक असे घेतले आणि याला क्रॉस करायचं आहे असं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं घेऊन केस त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याला परत क्रॉस करायचं आहे, म्हणजे गोल फिरवायचं आहे। नंतर परत केस घ्यायची त्याच्यामध्ये आणि परत गोल करायचं आहे। परत केस घ्यायची त्याच्यामध्ये आपले पुढची आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि गोल फिरवायचं आहे त्याला। हे बघा असं केस घेऊन ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि गोल फिरवायचं। हे एक सिंपल हेअरस्टाईल आहे। तुम्ही ट्रेडिशनलवरती, साडीवरती, ड्रेसवरती, लग्नाला जाताना हेच तुम्ही अशा प्रकारे वेअर करू शकता। तर मी आता ह्याला पिन करते। असं मस्तपैकी असं पिन लावून घेते आता। हे बघा हे एक हेअरस्टाईल तयार झाली आपली। एका साईडची झाली, तर एका साईड झालं तर सेकंड साईडची आपण करूया। सेकंड साईड आता बघा मी काय करते, कोम करून घेतलं मी। आता इकडचा पार्ट मला केस घेतले आणि इथले केस घेऊन ह्याच्यामध्ये मी ॲड करते आणि गोल फिरवते। ॲड करते आणि परत गोल फिरवते। छोटे छोटे केस त्यात ॲड करते पार्ट आणि त्याच्यावर गोल फिरवते। परत केस घेते। सिंपल आहे, खूप सिंपल आहे। या पद्धतीने तुम्ही करू शकता हेअरस्टाईल। एकदा करून पण बघा हेअरस्टाईल आणि कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। कमेंट करून सांगा की कोणती हेअरस्टाईल, सिंपल हेअरस्टाईल मी कोणती हेअरस्टाईल घेऊन यायची हे पण सांगा। कोणती ब्लॉग बनवायला पाहिजे कलेक्शनमध्ये तर ते सांगितलं तरी मी तसं कंटिन्यू करेन। हे बघा ही एक माझी हेअरस्टाईल रेडी झाली आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते काय करते ते। हे बघा दोन्ही साईडचं झाली आता। तर आता हे दोन्ही पार्ट केस असं मी घेतलं। थोडेसे चंपू वाटायला नाही पाहिजे म्हणून थोडेसे केस वरती करून घेतलं, म्हणजे नीट व्यवस्थित दोन्ही साईडचं होण्यासाठी। आता मस्त एक रेडी झालं दोन्ही साईड। हे बघा आता मी रबल घेतला आहे, तो रबल मी आता मस्तपैकी आता रबल लावून घेईन असं नॉर्मल। असं आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता मी पुढे काय करते हे तुम्हाला दिसेलच। हे बघा मस्त असं लावून घेतलं। तर आता मी पुढे काय करते हे सांगते। हे माझ्याकडे एक बो आहे, माझ्या केसाचा कलर आहे तसाच सेम टू सेम तो कलर आहे। तर मी आता गोल गोल राऊंड करून घेते त्याचा। हे बघा पाठीमागून दाखवते तुम्हाला। हे बघा असं गोल गोल राऊंड करून घेतला आणि तो आता मी केसांचा रबल दाखवलेला ना, मी तुम्हाला केसाचा रबल दाखवला ना, तो मी इथे ॲड करते। हे बघा हा मी इथे ॲड करते आता मस्तपैकी। बघा मस्त माझे केस आणि ते सेम टू सेम दिसतात। आता मी ह्याला मस्तपैकी गजरा लावते। हा रेडीमेडवाला गजरा आहे, तर मस्त असं लावून घेते। हे बघा फर्स्ट हेअरस्टाईल आपलं रेडी झालं आहे। या पद्धतीने तुम्ही करू शकता। मला लूज वाटतं म्हणून मी पिन लावते, तर तुम्हाला असं काय वाटलं की तुम्ही पिन ॲड करू शकता। पिन मी दोनच लावलं आहे दोन्ही साईडला। मस्तपैकी अशी आपली हेअरस्टाईल रेडी आहे। फर्स्ट हेअरस्टाईल आपलं रेडी झाली आहे। हे बघा आपण सेकंड हेअरस्टाईलकडे वळूया लवकरच। चला बघूया। तर आता सेकंड हेअरस्टाईल दाखवते मी तुम्हाला। हे फर्स्टचं लूक दाखवते जवळून। हे बघा असं, आणि हे मस्तपैकी असं रेडी झालं। आता म्हणजे सेकंड हेअरस्टाईल पण खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे। डेली वेजमध्ये तुम्ही पण यूज करू शकता 2 मिनिटात। तर मी असे केस घेतले आणि त्याला राऊंड करते, गोल गोल राऊंड। बघा गोल गोल असं राऊंड करून घेते, गोल गोल फिरवते त्याला आणि
पाठीमागे जाऊन मी त्याला पिन करते. हे मी कॅमेऱ्यामध्ये बघूनच करते. मी आरशामध्ये बघत नाही, डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये बघूनच करायला लागली. हे आपली एका साईडचं रेडी झालं आहे, तर आपण सेकंड साईडचं आपण करायला घेऊया. मग बघा, तर सेकंड साईडचं पण मी करते. पहिला कोंब करून घेते, आता सेकंड साईड करते. तसं मी केस घेतला आणि त्याच्यानंतर परत गोल गोल करते. गोल सिंपल आहे. या पद्धतीने तुम्ही हेअरस्टाईल करून बघा आणि कमेंट नक्की करा की हेअरस्टाईल कशी होती. खूप हार्ड आहे का सिंपल आहे. मी हेअरस्टाईल करून बघितली, खूप सिंपल आहे, खूप छान दिसते. आणि कुठे लग्नाला किंवा कोणत्या कार्यक्रमाला जाणार असला तर अशी हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. तर असं कमेंट करून मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. अशी आपली सेकंड हेअरस्टाईल रेडी झाली आहे दोन्ही साईडची. तर आता मी पुढे काय करते हे मी दाखवते. हे ट्रेडिशनल आपली ही हेअरस्टाईल आहे ना, तर ट्रेडिशनल आहे. हे तुम्ही ट्रेडिशनल फंक्शनसाठी तुम्ही यूज करू शकता. तर ही ट्रेडिशनल हेअरस्टाईल आहे, म्हणजे ही हेअरस्टाईल तुम्ही साडीवर करू शकता. साड्यांसाठी स्पेशली हेअरस्टाईल आहे, म्हणून हा जो बुचडा केलेला आहे. तर आता मी हे घेतलं आहे. तर आता केस मी घेते आणि ह्याला मी गोल गोल राऊंड करून घेते. हे बघा, मस्त असं गोल गोल राऊंड करून घेते. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बो घालताना त्याला वेगळा आहे. तर हे बघा, मस्त राऊंड करून घेतलं आहे. आणि पहिला हा छोटासा असा रबर मी लावला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मी आता माझ्याकडे हा सेकंडवाला आहे, तो रबर माझ्या केसाला सूट होतो, तर त्या पद्धतीने मी असा हा लावून घेतला. हे बघा, मस्त असा रेडी झाला आहे. आता माझ्याकडे हेअर क्लिप आहे, म्हणजे हेअरचं हे आहे गजऱ्यासारखं, तर ते मी यूज करते आता इथे. हे बघा, मस्तपैकी दिसतं. असं हेअरस्टाईल आपले सिंपल पद्धतीने रेडी झालं आहे. या पद्धतीने नक्की करा. ट्रेडिशनल फंक्शनसाठी स्पेशली हेअरस्टाईल आहे, कारण की आपल्या सगळ्या ट्रेडिशनल फंक्शनमध्ये साडीमध्ये अशा हेअरस्टाईल तुम्ही करू शकता आणि करून पण बघा. आता दोन्ही साईडला जास्त केस आपण वरती घेतलं तर थोडे तुम्ही केस डोळ्या असं हे काय बोलतात, थोडे केस पुढून काढू शकता. त्यांनी एक वेगळाच लुक येतो तुम्हाला. तर तुम्ही असे हेअरस्टाईल काढू शकता, कारण माझे केस सगळं त्याच्यात इन्क्लूड झाले तर नाही आहेत, छोटेसे आहेत तेवढे मी काढले. आमचे जास्त असतील तुम्ही हेअरस्टाईल करायच्या आधी 2 बट काढल्या तरी चालेल. हे बघा, मस्तपैकी अशी माझी हेअरस्टाईल रेडी झाली आहे. सेकंडवाली कशी वाटली नक्की सांगा. सिंपल आहे, करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. बाय बाय. हे बघा, दोन्ही हेअरस्टाईलचे माझे फोटो ह्याच्यामध्ये मी इन्क्लूड केले. बघा, मस्त असे फोटो आले. तर तुम्ही असे साडी ड्रेसवर, साडीवर, ट्रेडिशनल कुठे फंक्शनला जात असला तर असं तुम्ही वेअर करू शकता. खूप छान दिसते. चला, बाय.